नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या AR माहिती हब या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्रातील विनाअनुदानित महाविद्यालयांशी संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ग्रामीण, आदिवासी, डोंगरी, दुष्काळग्रस्त आणि नक्षलग्रस्त भागातील विनाअनुदानित महाविद्यालयांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीमध्ये महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ देणं, शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, संशोधनाला प्रोत्साहन देणं, विद्यापीठस्तरीय निधीमध्ये सहभाग, कर्मचारी धोरण आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार आवश्यक सुधारणा अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे। पण मित्रांनो, इथे एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करतो, या सर्व मागण्या मंजूर झाल्या आहेत किंवा याबाबत अंतिम शासन निर्णय झाला आहे अशी माहिती अद्याप समोर आलेली नाही। या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले आहे। बैठकीत नेमकं काय झालं आहे तर पहा, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित महाविद्यालय संघाच्या प्रतिनिधींनी कायम विनाअनुदानित महाविद्यालयांसमोर असलेल्या विविध समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केलेले होते। संघटनेने मांडलेल्या मागण्या आणि सूचनांचा अभ्यास करून ज्या बाबी राज्य शासनाच्या अधिकार क्षेत्रात येतात त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे। आता नेट सेट आणि PhDच्या अटीबाबत काय निर्णय झाला आहे तर पहा, बैठकीमध्ये प्राध्यापकांच्या पात्रतेशी संबंधित नेट सेट किंवा PhDच्या अटींमुळे ग्रामीण भागातील विनाअनुदानित महाविद्यालयांना अडचण निर्माण होत असल्याची मुद्दाही या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे। याबाबत मात्र महत्त्वाचे स्पष्टीकरण देखील देण्यात आले आहे। हा विषय UGCच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे राज्य शासनाच्या अखत्यारीतील विषय नाही असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे या पात्रतेच्या अटी राज्य सरकारने रद्द केल्या आहेत किंवा त्यामध्ये बदल केला आहे असा अर्थ या बातमीचा अजिबात होत नाही। विनाअनुदानित महाविद्यालयांना किमान 1 वर्षाची मान्यता देण्यात यावी अशी मागणी देखील संघटनेने केली आहे। या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात देखील येईल असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील सांगितले आहे। पण पुन्हा एकदा लक्षात घ्या, 1 वर्षाची मान्यता देण्याचा अंतिम निर्णय झालेला आहे असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेले नाही। सध्या हा विषय विचाराधीन असल्याचेच उपलब्ध माहितीवरून म्हणता येईल। BA, BCom आणि BScच्या शुल्कामध्ये वाढ होणार आहे का तर विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बैठकीत BA, BCom आणि BSc अभ्यासक्रमात चालवणाऱ्या विनाअनुदानित महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कवाढीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। या शुल्कवाढीबाबत नेमकं काय करता येईल याची सर्वकष तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बातमीचा अर्थ BA, BCom आणि BScची फी वाढली असा घेऊ नये। सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार फी वाढण्याचा अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही। फक्त शुल्कवाढीचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला असून त्याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। पुढे काय होऊ शकते तर पहा, आता या बैठकीनंतर शासनाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या मागण्यांचा संबंधित विभागाकडून अभ्यास केला जाऊ शकतो। त्यानंतर शासनाने एखादा अंतिम निर्णय घेतल्यास त्याबाबत स्वतंत्र शासन निर्णय, परिपत्रक किंवा अधिकृत सूचना प्रसिद्ध होऊ शकते। त्यामुळे आता जर सोशल मीडियावर विनाअनुदानित महाविद्यालयांच्या सर्व मागण्या मंजूर, BA, BCom, BScची फी वाढली किंवा 1 वर्षाची मान्यता मंजूर झाली अशा प्रकारच्या बातम्या आल्यास अधिकृत आदेश तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका। या विषयावर शासनाकडून पुढे अधिकृत निर्णय किंवा GR प्रसिद्ध झाल्यास त्याची संपूर्ण आणि अचूक माहिती आपण आपल्या AR माहिती हब या यूट्यूब चॅनलवर नक्कीच पाहणार आहोत। अशाच महत्त्वाच्या आणि पडताळणी केलेल्या अपडेटसाठी जोडलेले राहा आपल्या AR माहिती हब या यूट्यूब चॅनलसोबत आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या याबाबतची अपडेट लगेचच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळू शकेल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया। भेटूया एखाद्या नवीन माहितीसह व नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना माझा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।